नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. जर तुमचं वय 20 ते 35 दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. 2 लाखापेक्षाही जास्त प्रति महिना पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर पद या भरती मार्फत भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 21 डिसेंबर 2024 पासून 10 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट मॅनेजर, सिनियर मॅनेजर, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, असिस्टंट मॅनेजर आयटी पेमेंट सिस्टम, इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क अँड क्लाउड, एंटरप्राइज डाटा वेअर हाऊस, सिनियर मॅनेजर आयटी पेमेंट सिस्टम, सिनियर मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क अँड क्लाउड, सिनियर मॅनेजर आयटी वेंडर आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सारखी महत्वाची पदं भरली जाणार आहे. प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सीज असणार आहे, वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार कसं असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट या पदासाठी 50 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. काही पद जे आहे ते एक्सपिरियन्स वरती भरली जाणार आहे, मात्र काही पद जे आहे ते फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 20 ते 30 वर्ष, मॅनेजर पदासाठी 23 ते 35, तर सिनियर मॅनेजर पदासाठी 26 ते 35 दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे. जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, SC ST साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी ॲज पर गव्हर्नमेंट रूल या ठिकाणी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक पदासाठी जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे. स्केलनुसार या पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्केल 1 च्या पदांसाठी 1,40,398, स्केल 2 च्या पदांसाठी 1,77,146, तर स्केल 3 च्या पदांसाठी 2,25,927 इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल लोकांसाठी 150 रुपये, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 750 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे. आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, असिस्टंट मॅनेजर आयटी असेल, मॅनेजर आयटी पेमेंट सिस्टम असेल किंवा मॅनेजर आयटी, या प्रत्येक पदासाठी तुमचं BE किंवा BTech दिलेल्या फील्डमधनं पूर्ण असणं आवश्यक असणार आहे, किंवा ह्या ज्या फील्ड दिलेल्या फील्डमधनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. काही पदं जे आहे ते एक्सपिरियन्स वरती भरली जाणार आहे, मात्र काही पदं जे आहेत या ठिकाणी फ्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे. आता सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम मित्रांनो तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे. म्हणजे प्युअरली फक्त इंटरव्ह्यू बेसवरती सिलेक्शन असणार आहे. मात्र नंबर ऑफ अप्लिकेशन जर जास्त आले, शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर त्यांना वाटलं की नंबर ऑफ अप्लिकेशन जास्त आहे, तर तुमचं या ठिकाणी बँकेमार्फत ऑनलाईन टेस्ट किंवा ग्रुप डिस्कशन किंवा असेसमेंट देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मित्रांनो रिझर्वेशन आणि रिलॅक्सेशनची प्रोव्हिजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जॉईन केल्यानंतर सर्वप्रथम मित्रांनो तुमचे कॉर्पोरेट ऑफिस जे न्यू दिल्लीला आहे तिथे पोस्टिंग असणार आहे. या व्यतिरिक्त भारतातल्या कोणत्याही शहरात तुमची पोस्टिंग होऊ शकते. यामध्ये ऍप्लिकेशन गाईडलाईन्स मध्ये तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे. संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही बघू शकता IPPBonline.com या संकेतस्थळावरती जाऊन करंट ओपनिंग मध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल टाकायचे आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचं आहे. फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, या संपूर्ण गोष्टी अपलोड करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुमच्या अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. सर्वात शेवटी मित्रांनो तुमचं निवड झाल्यानंतर या ठिकाणी मेडिकल टेस्ट देखील घेतली जाणार आहे. मेडिकल तुमचं या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यानंतर फायनल तुम्हाला या ठिकाणी पोस्टिंग दिली जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त इंटरव्ह्यू बेसवरती सिलेक्शन असणार आहे. मात्र नंबर ऑफ अप्लिकेशन जास्त आले तर बँकेमार्फत ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी घेतली जाऊ शकते.
तर अशा पद्धतीने मित्रांनो ऍप्लिकेशन करताना जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच द्यायचा आहे, कारण याच ईमेल ऍड्रेसवरती मोबाईल नंबरवरती बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे। बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल अप्लाय करण्याच्या वेळेस तर तुम्ही या जो ईमेल ऍड्रेस आहे या ईमेल ऍड्रेस थ्रू संपर्क साधू शकणार आहात। मित्रांनो ऍप्लिकेशन कसं करायचं त्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता। कशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचे, डॉक्युमेंटची साईज किती असली पाहिजे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ऍप्लिकेशन केल्यानंतर ऍप्लिकेशनची आणि पेमेंट केल्याची ई प्रिंट तुम्हाला तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे। बाकी काही गाईडलाईन दिलेल्या आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो यामध्ये इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं जे सर्टिफिकेट दिलं आहे याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिला आहे, हा फॉर्मॅट भरून तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। ऍप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।